तर हा आजचा आपला कॉल आहे ना वलगावामध्ये, वलगावावरून नवरा जाणार आहे बोरपाड्याला. कुठं ऑर्डर आहे वल्ला व्यवस्थित वाजवा भाऊ. तर असं बोललं जसं गावाला बँड नवीन आहे, व्यवस्थित वाजवा. नमस्कार मित्रांनो. ऊन आहे का काय आहे? आई शपथ, आई काय कडक ऊन आहे रे. चलिए सुरू करते. नमस्कार मित्रांनो, मी दक्षिण चिंगोले तुमचं स्वागत करतो. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये. मिस्टेक व्हायला लागली, आता जेवण आलो ना मस्त की, म्हणून मम्मीने आज एकदम सुकी मच्छीचा काम केलं. आज सुकी मच्छी आम्ही खूप खाल्ले. तर भावंदो, कालचा आपला प्रोग्राम तुम्ही बघितला असेल, नाही ॲक्च्युली नसेल बघितला, कारण की मला वाटतं ना आपला योवाला ब्लॉग ना आज लवकर अपलोड होईल यावेळेस, कारण की ये ब्लॉगची खास फरमाईश केलेली आपल्या चिंतामण भाऊनी. तर त्यामुळं यो ब्लॉग आपला लवकर येऊ शकतो. ऑर्केस्ट्राचा ब्लॉग लेट येईल. काल होता ऑर्केस्ट्रा आपला मलंगडचा शो होता, तो जरा थोडा लेट येईल, यो लवकर येईल. तर आजचा आपल्याला कॉल आहे वलगावात. काय कंडिशन आहे? अख्खी माकले, अख्खी गाडी माकले, गाडी धुवा लागल. तर हा आजचा आपला कॉल आहे ना वलगावामध्ये, वलगावावरून नवरा जाणार आहे बोरपाड्याला. साखरपुड्याचा कॉल आहे, संध्याकाळचं एंगेजमेंट आहे. तर वाजले बघा किती, आता 3 ला 10 मिनिटं बाकी आहेत. आणि आमच्या पोरांना टायमिंग दिलं 3 वाजता बँडच्या रूमवरती जमायचा, आणि आपण तिथे लगेच निघू, 15 मिनिटांमध्ये निघू. तर समजा अर्ध्या तासामध्ये पोहोचू, 3:45-4 पर्यंत पोहोचू वलला डायरेक्टली. बघत राहा. चला निघतो आता. वेदन खाली येतो, आर्केश बाहेर आहे, आणि सगळी पोरं आपली बँडच्या रूमवर, आणि माझा हात दुखायला लागले. चला नंतर बोलू आपण. चलो भाई लोक, गाडी लावली बँकच्या रूमवरती, आणि आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे ना, मस्त जरा केक कटिंग करून घेऊ आपण आता, आणि तेव्हा कॉलला निघू. म्हणजे कसं अख्खा नंतर कॉलला गेलो पोहोचून नाही नंतर म्हणजे यायला भेटणार नाही. तसं गावाच्या बाजूला यायचं आहे, तरी पण ॲनिव्हर्सरी केक कटिंग करून घेऊ, नंतर आपण निघू कॉलला. असं काय बोलायचं आहे? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा. अच्छा लागला, ठीक आहे. ही स्पार्कल काही येऊ पेटली, पप्पा टाले वाजवले ॲनिव्हर्सरीला. भाई ही गरमी बघताना तुम्हाला एकच सजेशन देऊ शकतो मी, की पाणी जास्त प्या ना, जास्त उन्हात फिरू नका. पाणी 5 लिटर तरी प्या दिवसाला ना, उन्हात फिरू नका, कारण जाम बेकार अवस्था आहे. बिना टोपीने तर फिरूच नका, डाय भुसा पेटायला वरचा, एवढे बेकार अवस्था आहे सध्या. अरे कारण तू बोलतो आता उठलं झोपतल्या, हा काय बोलते हो? हा याला बोललो करणला बरं, जाम टाइम लागला बरं, करण येणार नाही, लेट येईल. करण आमचे पहिले पोचले. वा गेम असते, तुम्ही काही खरं बोलले का आजपर्यंत? याला बोलतो साईडला, तुला विचारलं तर साईडला, मग आम्हाला खोटा बोलू लागतं ना का? अरे तू खोटा बोलतो का रे? तू तू खोटा बोलतोय. मार्केट थोडी मदत केली ना मग मुलाला. आई हे गरमींना बेकार अवस्था आहे. टेम्परेचरना 40+ आली. किती वाजलं माहिती का? रात्रीचे, सॉरी दुपारचे. आपली रात्र सकाळी होतं ना. अरे आपल्या सवय ते ऑर्केस्ट्रा जातो ना, रात्रीचे एवढे वाजले. चाललो आता. अरे काल कारण आडीच शो पॅकअप केले. माहिती बघितली आयला डेंजर का? मी नाही होतो बरं, काल घरीच होतो मी. यायचं ना मग, आला फुल मजा होती, जाम मजा आली. बीट नाचलो पण आम्ही. 10 ते 12 जण फक्त सिंगर होती ना, 8 जण इंस्ट्रुमेंट. 10 ते 12 हा इंस्ट्रुमेंट बघा, ड्रम. अरे राहुल मित्रा, काय बोलतोस? कुठं ऑर्डर आहे? वल्ला वल्ला का? व्यवस्थित वाजवा भाऊ. थँक्यू. तर असं बोललं जसं गावाला बँड नवीन आहे, व्यवस्थित वाजवा. चापटे मारा लागतील रे. अरे चला डायरेक्ट पोहोचू वलला, कारण की आमच्या चिंतामण दादाने आम्हाला जाम फोन केले कालपासूनच. काल शोला होतो ना, कालपासून शो फोन चालू आहे का तू उद्या लवकर या. मारा गरमी किती आहे. करवल्या बाहेर निघलं कुठे, मेकअप असा निघाले खाली रेलून, असा घालायला खाली. 6 वाजले जेव्हा खाली निघू नका.
पैसा फुकाट जायचं काम आहे. सगळ्या 5-5 हजार सगळे दिले असतील मेकअप वालीला पण पैसे फुकाट आहे. तुम्ही समजून बँडवाला जा. वाजवा, आम्ही साबीनला असू. वाजवा. हा मग कालच्या वाटत दोघं झोपले, मी आवाज येतात अक्षय. अरे सकाळी 9 वाजता घरी उठवायला आले. बायलोग आम्ही ना परत दिवशी शो वाजवला ना. मी सकाळी काहीतरी आम्ही ना 5 वाजता झोपलो का. 5 वाजता झोपून यो सकाळी 9ला मला उठवायला आले घरी. बेडरूम मध्ये उठवायला आले. उड बोलतोय त्याला लागला जा मी नाही येत नाही. चला वावदा पोहोचलो मी वलला. हा वल काच लावून घे पहिलं. तुम्ही लावलं तर काय फरक पडणार आहे. तो बघ एक पाची बिचारा हुशार माणूस आहे. एक त्यांनी काच नाव घेतलंय. आम्हाला टायमिंग आता समजलंय की बोलतो 7 वाजता नवरा निघणार आहे. भाई आम्ही पोहोचलो इथं 4च्या आधीच. अजून पण 3 मिनिटं बाकी आहे. 3 का 2 किती आहे 2 मिनिटं. चल 3 मिनिटं. MC स्टँड. हॅलो गाईज, तर वेलकम बॅक टू न्यू माय चॅनल.
चलो दोस्तो, पहिली वारात संपली. चाललो लढाई आता बोरपाड्याला. आम्ही बोरपाड्याला कुठे वाटतं हॉल आहे, तिकडे आहे प्रोग्राम. ही बघा डान्सरची आमची गाडी घेऊन चाललो, आर्यनची गाडी. त्यांना पाठवली गाडीमध्ये. हेवी ड्रायव्हर करून चल चलो बाय लोक. डायरेक्ट आता बोरपाडा भेटू आपण. तिकडे आता वरात शूट करू थोडीशी वरात. नंतर मग आपण मोकली वाटाय मोकाट मोकाट वन साईड मोकाट. मॅजिकलेली आहे. मॅजिकली जय श्रीराम. मॅजिकली मॅजिकली नाचा नाचा नाही वाजवा. हे बघा शिंगोळे. गणपती कोणाची बोर पाडायची. इंडिया जीत गई भाई, इंडिया जीत गई. चला इंडियाचा गाण्यावर चला. सारे जहां से अच्छा. हे बघा कोण भेटलेला ओळखतंय का? हॅलो गाईज, वेलकम टू न्यू माय चॅनल. कुठला मोबाईल घेतला नवीन दाखवला ब्लॉग चालू वेदांत बोल. सॉरी कट कट कट.
ऐकायला गेले. तो एडिट करता आली एडिट तोच करत देव शिवा दे तुला फोन करून शिवा देईल त्या लक्ष नाही म्हणून आता परत बोल व्हिडिओ काय बोलतच नाही तो आपल्याला. काय बोलायचं आहे बोरपाडचे रिक्षा स्टँडवर नवरा आले गो वलगावचा. चला भावंदो आपला पॅकअप झाल्यात जमा होता पण जरा गावातून वरात न्यायची असं ते सांगितले तर गावात फिरवत येत लावले सध्या. मग मी गाडी जरा बाहेर काढतो जरा ते मेन गेटवर जाऊन नेऊन ठेवतो म्हणजे तिथून आम्ही बसून डायरेक्ट गाडीमध्ये बसून निघू त्या घरच्या रस्त्याला.